महायुतीने आपली आघाडी अद्यापही कायम ठेवली आहे। रामटेकमधून शिवसेनेचे आशिष जयस्वाल आघाडीवर। रामटेकमधून आशिष जयस्वाल शिवसेनेचे आघाडीवर। मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे आघाडीवर। तर औस्यामध्ये अभिमन्यू पवार यांनी आघाडी घेतली। नितेश राणे आघाडीवर। कणकवलीमधून नितेश राणे आघाडी। औसामधून अभिमन्यू पवार आघाडीवर। तर देवळालीमध्ये योगेश घोलप यांनी आता आघाडी घेतलेली आहे। योगेश घोलप हे सध्या देवळालीमधून आघाडीवर। महायुती 64 आणि महाविकास आघाडी 52 जागांवर आघाडीवर। भोसरीमधून भाजपचे लांडगे, देवळालीमधून ठाकरे गटाचे घोलप आघाडीवर। रामटेकमधून शिंदे गटाचे जयस्वाल तर शिराळ्यामधून मानसिंग नाईक हे सध्या आघाडीवर आहे। मोहोळमधून दादा गटाचे माने, पैठणमधून विलास भुमरे यांची आघाडी। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतो, 39 जागांवर आघाडी। शंभूराज देसाई पाटणमधून आघाडीवर। शंभूराज देसाई यांनी पाटणमधून आघाडी घेतलेली आहे। शंभूराज देसाई हे शिंदे गटाचे मोठे नेते। तर पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची आघाडी। महायुती 64 आणि महाविकास आघाडी 53 जागांवर आघाडीवर।